राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर माड्याच्या तिढ्यात पडले आहेत। भाजपानं रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिल्यावरून अकलूज येथील मोहिते पाटील परिवार कमालीचा नाराज झालाय। मोहिते पाटील वेट अँड वॉचच्या भूमिकेत असताना महादेव जानकर यांनी माड्याचा तिढा वाढवलेला आहे। माडा लोकसभा मतदारसंघाची जागा महाविकास आघाडीनं रासपला द्यावी अशी मागणी महादेव जानकर यांनी केलेली आहे। माड्याचा प्रश्न अजून सुटलेला नसताना महादेव जानकर यांनी तिढा आणखीच वाढवलाय। महादेव जानकर यांनी देवेंद्र फडणवीसांची देखील भेट घेतल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। मोहिते पाटील आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यात रस्सीखेच सुरू असतानाच शेकाप आणि रासपनं माड्याच्या जागेवर उमेदवार देण्याची मागणी केली आहे। भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय समितीनं 20 जणांची यादी जाहीर करताच माड्याचा तिढा वाढलाय। मोहिते पाटील यांनी बंडाचा झेंडा हाती घेतलाय। रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचं नाव 20 जणांच्या यादीत आलं आणि धैर्यशील मोहिते पाटील यांचा पत्ता कट झाला। धैर्यशील मोहिते पाटील यांचा पत्ता कट झाल्यानं रविवारी दिवसभर अकलूज येथील शिवरत्न बंगल्यात बैठक झाल्या। राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी देखील शिवरत्न बंगल्यात जाऊन मोहिते पाटील परिवाराची समजूत घालण्याचा प्रयत्न केला। मात्र धैर्यशील मोहिते पाटील यांनी बंडाचा झेंडा कायम ठेवत अप्रत्यक्षपणे प्रचाराला सुरुवात केली आहे। त्यांनी करमाळा विधानसभा मतदारसंघातून मंगळवारपासून गाव भेटी सुरू केलेल्या आहेत। आज देखील त्यांनी सांगोला दौरा केलेला आहे। शेकापचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी शरद पवारांची भेट घेत महाविकास आघाडीकडून दिवंगत माजी आमदार गणपतराव देशमुख यांचे नातू डॉक्टर अनिकेत देशमुख यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी केली आहे। जयंत पाटील यांनी अधिकृतपणे माध्यमांना माहिती दिली आहे। बुधवारी सकाळी राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांनी शरद पवार यांची भेट घेत माढा लोकसभेत रासपच्या उमेदवाराला उमेदवारी द्या अशी मागणी करत रासपचा दावा ठोकलाय। मोहिते पाटील आणि निंबाळकर यांच्यातील तिढा अजून सुटलेला नसताना महादेव जानकर यांनी माड्याच्या तिढ्यात उडी घेतलेली आहे।